Hello folks, we are learning about demand for money आणि ज्याच्यात आतापर्यंत आपण क्लासिकल लोकांचा काय व्ह्यू होता हे पाहिलं. आपण त्याचं इक्वेशन पाहिलं. आपण केम्ब्रिज अप्रोच पाहिला. त्याच्या बरोबरीने आपण हेही पाहिलं की केनेशियन लोकांचा केन्सचा काय व्ह्यू होता, ज्याच्यात तीन टाईपच्या डिमांड फॉर मनी बद्दल आपण विचार केला. त्यातली प्रिकॉशनरी डिमांड आणि ट्रान्झॅक्शन डिमांड यासाठी इन्कम इन्फ्लुएन्सर म्हणून असतो, whereas speculative demand for money is influenced by the rate of interest. आणि त्यासाठी आपण बघितलं की बॉन्ड्सच्या प्राइजेस विषयी कसं त्यांनी म्हटलं की जेव्हा रेट ऑफ इंटरेस्ट मोठा असतो तेव्हा बॉन्ड्सच्या प्राइजेस कमी असतात, लोक मोठ्या प्रमाणावर बॉन्ड्स घेतात. पण रेट ऑफ इंटरेस्ट कमी झाला तर बॉन्ड्सच्या प्राइजेस वाढतात आणि त्यामुळे लोक ते विकून टाकतात आणि कॅश मेंटेन करत राहतात. सो अशा प्रकारे आपल्याला कळलं केन्सच्या व्ह्यू मधनं की मनी डिमांड ही आयदर वे इन्कमवर किंवा रेट ऑफ इंटरेस्टवर डिपेंड असते. बरोबर. दॅट इज MT इज अ फंक्शन ऑफ इन्कम प्लस MD सॉरी ML इज द फंक्शन ऑफ I, दॅट इज इंटरेस्ट रेट. ओके. आणि त्यानंतर आपण फ्रीडमनने दिलेली शिकागो विद्यापीठात तो होता आणि त्याचे सहकारी होते आणि त्याने दिलेली क्वांटिटी थिअरी ऑफ मनी शिकायला घेतली होती. ओके. त्याच्याबद्दल आपण 2 व्हेरिएबल्स बघितली होती जी तुमच्या मनी डिमांडला किंवा वेल्थला इन्फ्लुएन्स करतात असे. लेट्स गो द्या. ओके. तर पहिलं व्हेरिएबल होतं टोटल वेल्थ. दुसरं व्हेरिएबल होतं द डिव्हिजन ऑफ वेल्थ बिटवीन ह्युमन अँड नॉन ह्युमन फॅक्टर्स. तिसरं आहे द एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न्स ऑन मनी अँड अदर ॲसेट. आणि चौथं आहे लाईक वी आर कन्सिडरिंग इट ॲज अदर व्हेरिएबल्स. सो तिसऱ्यात त्यांनी काय सांगितलंय बघूया. दिस रेट ऑफ रिटर्न आर काउंटर पार्ट्स ऑफ द प्राइजेस ऑफ कमोडिटी and its substitutes and complements in the theory of consumer demand. So जनरली रेट ऑफ रिटर्न हे काउंटर पार्ट्स असतात तुमच्या कमोडिटीची, तिच्या सबस्टिट्यूटची, तिच्या कॉम्प्लिमेंटची काय प्राइजेस आहे त्या सगळ्याचे काउंटर पार्ट्स असतात जेव्हा तुम्ही कंझ्युमर डिमांड बद्दल विचार करत असता. द नॉमिनल रेट ऑफ रिटर्न मे बी झिरो ॲज इट जनरली इज ऑन करन्सी, or negative as it sometimes is on demand deposit, subject to net service charged, or positive as it is on demand deposits on which interest is paid and generally on the time deposits. So थोडक्यात सांगायचं झालं तर हे नॉमिनल रेट ऑफ रिटर्न असतात ते 0 असू शकतात, पॉझिटिव्ह असू शकतात किंवा निगेटिव्ह असू शकतात. The nominal rate of return on the other asset consists of two parts. First, any currency paid yield or cost, such as interest on bonds, dividends on equities, and cost of storage on the physical assets. And second, changes in the prices of these assets, which become especially important under the condition of inflation or deflation. So या प्रकारे जर तुमच्या ॲसेट बरोबर जे काही चेंजेस होत आहेत, प्राइसमध्ये चेंज होत आहेत किंवा त्याच्या इन्कममध्ये, रिटर्न्समध्ये काय चेंज होत आहेत, या बरोबरीने एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न तुमच्या वेल्थला अफेक्ट करू शकतं. अदर व्हेरिएबल्स म्हणजे इन्कमपेक्षा वेगळी असलेली व्हेरिएबल्स, दे मे अफेक्ट युटिलिटी अटॅच विथ द सर्व्हिस ऑफ मनी. सो मनी, पैशातून मिळणारं समाधान, युटिलिटी ही जनरली इतर इन्कमपेक्षा पण इतर गोष्टींनी अफेक्ट केली जाते, विच डिटरमाइन लिक्विडिटी प्रॉपर. बिसाइड्स लिक्विडिटी, व्हेरिएबल्स आर द टेस्ट्स, प्रेफरन्सेस ऑफ वेल्थ होल्डर. सो काही लोकांना हिरेच बाळगायची हौस असेल तर त्यांच्यासाठी इन्कमपेक्षा हिरे महत्वाचे असतील मे बी. अनदर व्हेरिएबल इज ट्रेडिंग इन एक्झिस्टिंग कॅपिटल गुड्स बाय अल्टिमेट वेल्थ होल्डर्स. These variables also determine the demand function for money along with other forms of wealth. Such variables are noted by U by Friedman. So त्याच्या थिअरीमध्ये U या नावाने अदर व्हेरिएबल्स नोट केले गेले. ओके. लेट्स सी. ब्रॉडली आपण असं म्हणू शकतो की टोटल वेल्थ इन्क्लूड्स ऑल सोर्सेस ऑफ इन्कम ऑर कन्झ्युमेबल सर्व्हिसेस. सो वेल्थमध्ये काय काय इन्क्लूड होतं, सगळे इन्कमचे सोर्सेस आणि तुमच्याकडे असलेली कन्झ्युमेबल सर्व्हिसेस, तुम्ही वापरू शकता त्या सर्व्हिसेस. इट इज कॅपिटलाइज्ड इन्कम. बाय इन्कम फ्रीडमन मीन्स परमनंट इन्कम विच इज ॲव्हरेज एक्सपेक्टेड just a minute, which is average expected yield on wealth during its lifetime. Wealth can be held in a 5 different form. तर जी वेल्थ असते, संपत्ती असते, ती 5 वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आपण होल्ड करू शकतो.
असं फ्रीडमनचं म्हणणं आहे. मनी, बॉन्ड्स, इक्विटीज, फिजिकल गुड्स अँड ह्युमन कॅपिटल. सो पहिला आहे मनी, दुसरा आहे बॉन्ड्स, तिसरा आहे इक्विटीज म्हणजे शेअर्स, चौथा आहे फिजिकल गुड्स म्हणजे तुमच्याकडे असलेल्या गाडी, भांडी, सोनं, नाणं असं, आणि ह्युमन कॅपिटल म्हणजे तुमच्याकडे असलेली स्किल्स. Each of the wealth form has unique characteristics of its own and different yield. Money is taken in the broadest sense of include currency. म्हणजे मनी या प्रकारात काय काय होतं? करन्सी, डिमांड डिपॉझिट, टाइम डिपॉझिट, विच yield interest on deposits. Thus, money is a luxury good. It also yields real return in the form of convenience, security, etc. to the holders, which is measured in terms of general price level, that is P. थोडक्यात मनीमध्ये काय काय इन्क्लूड होतं? डिमांड डिपॉझिट, टाइम डिपॉझिटवर मिळणारं इंटरेस्ट, करन्सी, नोटा. सो मनीला आपण ओव्हरऑल लक्झरी गुड असं म्हणतो. ओके. Bonds are defined as a claim to a time stream of payments that are fixed in a nominal units. नॉमिनल युनिट्समध्ये बॉन्ड्सची पेमेंट ही फिक्स्ड असतात आणि मे बी त्याच्यावर यील्ड असतं ते एका ठराविक वेळानंतर मिळणार असतं. इक्विटीज आर डिफाईन्ड ॲज अ क्लेम टू अ टाइम स्ट्रीम ऑफ पेमेंट दॅट आर फिक्स्ड इन अ रिअल युनिट्स. सो बॉन्ड्स हे नॉमिनल युनिट्समध्ये ज्यांचं पेमेंट फिक्स्ड असतं असेल, whereas इक्विटीज ह्या रिअल युनिट्समध्ये ज्यांचं पेमेंट फिक्स्ड असतं, स्ट्रीम ऑफ पेमेंट, त्या असतात. फिजिकल गुड्स ऑर नॉन ह्युमन गुड्स आर इन्व्हेंटरीज ऑफ अ प्रोड्युसर अँड कन्झ्युमर ड्युरेबल्स. मग अशीच म्हटलं मी तुम्हाला, गाडी, भांडी, कुंडी, मे बी घर, हे सगळ्या गोष्टी. ह्युमन कॅपिटल इज अ प्रोडक्टिव्ह कपॅसिटी ऑफ ह्युमन बिंग. लोकांची स्किल्स, प्रोडक्टिव्ह कपॅसिटी ही सगळी ह्युमन कॅपिटलच्या अंडर येते. Thus, each form of wealth has a unique characteristic of its own and different yield, either explicitly in form of interest, dividends, labor income, etc., or implicitly in form of service of money measured in terms of P, that and inventories. म्हणजे वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे मोजायला लागतात. आणि म्हणून द प्रेझेंट डिस्काउंटेड व्हॅल्यू ऑफ एक्सपेक्टेड इन्कम फ्लोज फ्रॉम दीज 5 फॉर्म ऑफ वेल्थ कन्स्टिट्यूट द करंट व्हॅल्यू ऑफ वेल्थ. म्हणजे थोडक्यात म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून फ्रीडमनने वेल्थ शोधण्यासाठी इक्वेशन बनवलं. वेल्थ इज इक्वल टू वाय अपॉन आर, ज्यात वेल्थ इज अ करंट व्हॅल्यू ऑफ टोटल वेल्थ, Y is a total flow of expected income from the 5 forms of wealth, आणि R is a interest rate. So wealth किंवा current wealth is equal to flow of expected income divided by rate of interest. This equation shows that wealth is capitalized income. So मी तुम्हाला या पहिल्या इक्वेशन बद्दल माहिती दिली, या इक्वेशन बद्दल. ओके. सो ही थिअरी म्हणजे थोडीशी सिरीज ऑफ इक्वेशन असल्यासारखी आहे. ओके. सो हे मी तुम्हाला पहिलं इक्वेशन काय ते सांगितलं. ओके. लेट्स सी द दुसरं इक्वेशन. Friedman in his latest empirical study of monetary trends in the US and the UK 1982 gives the following demand function for money. So मनी डिमांडचं फंक्शन कसं दिलंय त्याने त्याच्या नव्या स्टडीमध्ये, की फॉर अन sorry for an individual wealth holder with slightly different notations from his original study 1956 मध्ये, M upon P is equal to function of Y, that is income, wealth, W. आपण जे बघणार आहोत पुढे काय काय ते, RM, RB, RE, GP आणि U. मग अशी बघितल्याप्रमाणे U हे तुमचं अदर व्हेरिएबल्सच्या कॅटेगरीत जात होतं. बघूया बरं ह्या सगळ्याचा अर्थ काय. M अपॉन P, त्याच्यात M हा टोटल स्टॉक ऑफ मनी डिमांडेड आहे, म्हणजे मनी केवढ्या प्रमाणावर डिमांड होतो तो. P इज अ प्राइस लेवल, एकूण किती प्राइस आहे. सो टोटल मनी स्टॉक डिमांडेड डिवायडेड बाय P इज इक्वल टू Y इज अ फंक्शन ऑफ रिअल इन्कम, कारण Y म्हणजे रिअल इन्कम आहे. W इज अ फ्रॅक्शन ऑफ वेल्थ इन नॉन ह्युमन फॉर्म, म्हणजे थोडक्यात ह्युमन कॅपिटल वगळता जी तुमची वेल्थचा फ्रॅक्शन आहे तो, म्हणून स्मॉल w. RM इज एक्सपेक्टेड ऑफ नॉमिनल रेट ऑफ रिटर्न ऑन मनी. सो तुमच्या नॉमिनल रेट ऑफ रिटर्न किती असेल तो RM असेल. RB इज अ एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न ऑन बॉन्ड्स इन्क्लुडिंग एक्सपेक्टेड चेंजेस इन देअर प्राइजेस, म्हणजे ह्यात त्यांनी प्राइस कशी चेंज होईल हे पण इन्क्लूड केलंय.
RE इज द एक्सपेक्टेड नॉमिनल रेट ऑफ रिटर्न ऑन इक्विटीज. याचा अर्थ इक्विटीजवर आपल्याला किती रिटर्न मिळेल, किती रेटने रिटर्न मिळेल याविषयी सांगताना RE असा सिम्बॉल वापरलाय. इन्क्लुडिंग एक्सपेक्टेड रेट ऑफ चेंज इन एक्सपेक्टेड चेंजेस इन देअर प्राइजेस. आणि GP इज इक्वल टू 1/P 1/P DP अपॉन DT किंवा डेल्टा P अपॉन डेल्टा T is the expected rate of change of prices of goods and hence the expected nominal rate of return on the physical asset. मला माहितीये तुम्हाला हे कदाचित खरंच डोक्यावर न जाऊ शकतं, पण आता असं लक्षात ठेवा की तुमचं फ्रीडमनने सांगितलेलं फंक्शन काय होतं की तुमचं मनी डिमांडेड डिवायडेड बाय प्राइस हे फंक्शन ऑफ रिअल इन्कम, फ्रॅक्शन ऑफ नॉन ह्युमन वेल्थ, नंतर रेट ऑफ रिटर्न ऑन मनी, रेट ऑफ रिटर्न ऑन बॉन्ड, रेट ऑफ रिटर्न ऑन इक्विटी, नंतर रेट ऑफ चेंज ऑफ प्राइजेस ऑफ गुड्स, म्हणजे थोडक्यात गुड्स आणि सर्व्हिसेसची प्राइस कशी बदलेल आणि त्याच्यावर आपले रिटर्न्स कसे बदलतील ते. आणि यू इज स्टँड्स फॉर व्हेरिएबल अदर दॅन इन्कम दॅट मे अफेक्ट युटिलिटी अटॅच टू द सर्व्हिस ऑफ मनी. थोडक्यात यू म्हणजे अदर व्हेरिएबल्स. या सगळ्या फॅक्टर्सवरती YW RM RB RE GPU या सगळ्या वेगवेगळ्या व्हेरिएबल्सवर तुमची मनी डिमांड अफेक्ट होते किंवा अवलंबून असते, अशा प्रकारे सांगितलं या थिअरीमध्ये. The demand function of for business is roughly similar, although the division of total wealth and human wealth is not very useful since a firm can buy and sell in the marketplace and hire its human wealth at will. But the other factors are important. सो ऍक्च्युली डिमांड फॉर मनी जरी रफली बिझनेससाठी सिमिलर असली तरी बिझनेसच्या बाबतीत विचार करताना टोटल वेल्थ आणि ह्युमन वेल्थ हे यांचं डिव्हिजन काही बरोबर ठरत नाही आणि म्हणून ओव्हरऑल ते आपल्याला मार्केटमध्ये सेलही नाही करतात, पण बाकी फॅक्टर्स खूप जास्त इम्पॉर्टंट असतात. ओके, यानंतर फ्रीडमन असं म्हणतो, द ॲग्रिगेट डिमांड फंक्शन फॉर मनी इज समेशन ऑफ इंडिव्हिज्युअल डिमांड फंक्शन्स विथ M and Y referring to the per capita money holding आणि per capita real income respectively, and W to the fraction of aggregate wealth in the non-human form. The demand function for money leads to the conclusion that rise in expected yields on different asset RB RE GP. So demand function of money generally लीड्स टू कन्क्लुजन, म्हणजे एका कन्क्लुजनला पोचतं की जेव्हा आपण RB म्हणजे बॉन्ड्सवरचं यील्ड, इक्विटीवरचं यील्ड किंवा गुड्समध्ये चेंज होणाऱ्या प्राइसमुळे मिळणारे यील्ड, या सगळ्या ॲसेट्समध्ये, या सगळ्या एक्सपेक्टेड यील्ड्समध्ये जेव्हा इट रिड्यूस द अमाऊंट ऑफ मनी डिमांडेड बाय द वेल्थ होल्डर, या सगळ्यामध्ये जेव्हा बदल होतो तेव्हा वेल्थ कमी होते लोकांची. and that an increase in wealth rises the demand for money. आणि जेव्हा लोकांची मनी डिमांड वाढते कारण त्याला कारण असतं की तुमच्या वेल्थमध्ये इन्क्रीज झालेली आहे. ओके, द इन्कम फॉर टू विच कॅश बॅलन्सेस दॅट इज M/P, हे मगाशी आपण बघितलेलं, आर ऍडजस्टेड इन द एक्सपेक्टेड लॉंग टर्म लेवल ऑफ इन्कम रादर दॅन करंट इन्कम बिंग रिसिव्ड. Empirically, evidence suggests that the income elasticity of demand for money is greater than the unity, which means म्हणजे तुमची जी इन्कम डिमांड असते मनीची, ओके, इन्कम इलास्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजे इन्कम प्रमाणे मनी डिमांडचं चेंज होणं अकॉर्डिंग टू इन्कम मध्ये चेंज झाल्यामुळे ही 1 पेक्षा जास्त असते, विच मीन्स दॅट इन्कम वेलॉसिटी इज फॉलिंग ओव्हर द लॉंग रन. याचा अर्थ असतो की लॉंग रन मध्ये इन्कम वेलॉसिटी ही कमी होऊन जाईल. दिस मीन्स दॅट द लॉंग रन डिमांड फॉर मनी फंक्शन इज स्टेबल अँड इज रिलेटिव्हली इंटरेस्ट इलास्टिक. याचाच अर्थ असतो लॉंग टर्म मध्ये मनी डिमांड ही स्टेबल असते आणि ती इंटरेस्ट इनइलास्टिक असते, म्हणजे इंटरेस्ट बरोबर ती बिलकुल बदलत नाही. आणि म्हणून बघा MD जो ग्राफ दिसतोय तुम्हाला, तो जवळजवळ उभी लाईन दिसते तुम्हाला किंवा व्हेरी स्टीप कर्व दिसतोय, राईट, कारण तो इंटरेस्ट रेट प्रमाणे फारसा बदलत नाही. When MD is demand for money curve, if there is a change in interest rate, the long run demand for money
द चेंज इन लॉंग रन डिमांड फॉर मनी इज व्हेरी निग्लिजिबल. सो जर तुमचा इंटरेस्ट रेट बदलला तर लॉंग रन मध्ये तुमच्या मनी डिमांड मध्ये फार बदल होणार नाही किंवा अतिशय थोडासा निग्लिजिबल बदल होईल, असं फ्रीडमनचं म्हणणं होतं. सो त्याच्यासाठी क्रिटिसिझम सांगितले गेले. आणि लेट मी टेल यू वन थिंग, की क्रिटिसिझम सांगताना हे मी तुम्हाला सेल्फ स्टडीसाठी ठेवणार आहे. कारण मी आता तुम्हाला बेसिक त्याचा वरवरचा अर्थ समजावणार आहे, पण हे तुम्ही घरी जाऊन नीट वाचायचं आहे आणि त्याच्यात काही जर अडलं समजलं नाही तर मला सांगायचं आहे. ओके. So Friedman's reformulation of quantity theory of money has evoked much controversy and has led to empirical verification on the part of Keynesian and monetarists. Some of the criticisms leveled against the theory are discussed as under. So, पहिलं, very broad definition of money. Friedman has been criticized for using very broad definition of money. Which not only includes currency and demand deposits M1 but also time deposits and commercial banks. म्हणजे M1 M2 या सगळ्याला इन्क्लूड केलंय त्यांनी. काल आपण बघितलं की असं मला वाटतं M4च होता की ज्याच्यात सगळ्या प्रकारचे डिमांड डिपॉझिट्स, नॉट डिमांड डिपॉझिट्स, सगळ्या प्रकारचा मनी स्टॉक आपल्याला दिसत होता. सो जेव्हा थिअरी फॉर्म करताना ओव्हरऑल इफेक्ट जो रेट ऑफ इंटरेस्टचा होणं अपेक्षित आहे या सगळ्यावर, तो अतिशय निग्लिजिबल म्हणजे जवळजवळ कन्सिडर केला नाहीये असं सगळ्यांचं म्हणणं होतं. कारण त्यांनी खूप ब्रॉड डेफिनेशन ऑफ मनी कन्सिडर केले. त्यामुळे त्याला क्रिटिसाइज केलं गेलं. नंतर दुसरं होतं की मनी इज नॉट अ लक्झरी गुड. त्याने मगाशी म्हटलं असं की फ्रीडमन रिगार्ड्स मनी ॲज अ लक्झरी गुड. मगाशी आपण बघितलं होतं. बिकॉज इन्क्लुजन ऑफ टाइम डिपॉझिट ऑफ मनी. This is based on his finding that there is a higher trend rate of the money supply that income in the US, but no such luxury effect has been found in case of England. So त्याने फक्त US चा डेटा पाहिला आणि त्याच्यावरून असं म्हटलं की टाइम डिपॉझिट्स इन्क्लूड केल्यामुळे मनीला आपण लक्झरी गुड असं इन्क्लूड करू शकतो किंवा म्हणू शकतो. पण इंग्लंडमध्ये किंवा इतर काही ठिकाणी असा डेटा पाहिल्यावर ही केस नाही असं फाउंड झालं. याचाच अर्थ त्याने मनी इज नॉट अ लक्झरियस गुड but he has considered it, and that's why they have given criticism that money is not a luxurious good. More importance to wealth variables. फ्रीडमनच्या या थिअरीमध्ये वेल्थ व्हेरिएबल्स मगाशी जे आपण इतकी मोठं इक्वेशन बघितलं आर प्रिफरेबल टू इन्कम अँड द ऑपरेशन ऑफ वेल्थ अँड इन्कम व्हेरिएबल्स सायमल्टेनियसली डज नॉट सीम टू बी जस्टिफाईड. त्याने इन्कमला जास्त महत्व देण्यापेक्षा वेल्थला जास्त महत्व दिलं आणि त्या दोघांच्या व्हेरिएबल्सचा एकमेकांशी इतका संबंध लावणं हे जस्टिफाय होत नाही असं इतरांचं म्हणणं आहे. ॲज पॉइंटेड आउट बाय जॉन्सन, इन्कम इज अ रिटर्न ऑन अ वेल्थ अँड वेल्थ इज अ प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ इन्कम. सो जॉन्सन या इकॉनॉमिस्ट असं म्हणणं होतं, इन्कम म्हणजे तुमच्या वेल्थवरती मिळालेला तुम्हाला रिटर्न किंवा वेल्थ ही तुमची करंट व्हॅल्यू ऑफ इन्कम सांगते. द प्रेझेन्स ऑफ रेट ऑफ इंटरेस्ट अँड one of these variables in the demand for money function would appear to make other superfluous, in the sense superfluous किंवा फ्लाउज. सो याचा अर्थ असतो की जेव्हा तुम्ही रेट ऑफ इंटरेस्ट आणि अशा सगळ्या व्हेरिएबलला कन्सिडर करता तेव्हा तुमच्या थिअरीमध्ये काही चुका होण्याची शक्यता असते. नंतर त्याने सांगितलं की मनी सप्लाय इज नॉट एक्झोजेनस. म्हणजे मनी सप्लाय हा सिस्टीम बाहेर ठरवला जात नाही, तर सिस्टीम मध्येच ठरवला जातो, फेडरल सिस्टीम मध्ये. आणि त्यामुळे एक्झोजेनस व्हेरिएबल नाहीये मनी सप्लाय हे, तर ते एंडोजेनस व्हेरिएबल आहे. अँड दॅट्स वाय अगेन he was criticized. Ignores the effect of other variables on money supply. सो फ्रीडमन हा मनी सप्लाय बद्दलचे सुद्धा जे इफेक्ट असतो ते इग्नोर करतो. आउटपुट ऑफ इंटरेस्ट रेट्स on the money supply, but there is considerable empirical evidence that the money supply can be expressed as a function of above variables. So money supply चा इफेक्ट किंवा मनी सप्लायवर या सगळ्या व्हेरिएबल्सचा होणारा, अदर व्हेरिएबल्सचा होणारा इम्पॅक्ट हा फ्रीडमनने जरी इग्नोर केला असला तरी ऍक्च्युअल मार्केटमध्ये ही जी अदर व्हेरिएबल्स आपण बघितली यू या फॉर्म मध्ये, ती खूप जास्त मनी सप्लायला इम्पॅक्ट करतात. ओके. Does not consider time factor. Friedman does not tell about the timing and speed of adjustment or the length of time
टू विच हिज थिअरी अप्लाइज. लॉंग टर्ममध्ये, शॉर्ट टर्ममध्ये, ओव्हरऑल कशा टाइम पिरियडमध्ये ही थिअरी ॲप्लिकेबल होईल हे सांगण्यासाठी फ्रीडमन सक्षम ठरत नाही. आणि देर इज अ नो पॉझिटिव्ह को रिलेशन बिटवीन मनी सप्लाय आणि मनी GNP, दॅट इज ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. मनी सप्लाय आणि मनी GNP हॅव नेवर फाउंड टू बी पॉझिटिव्हली कोरिलेटेड. म्हणजे थोडक्यात मनी सप्लाय जर सेंट्रल अथॉरिटीजनी वाढवला, गव्हर्नमेंटने वाढवला, तर तुमचा ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट वाढेल असं कुठच्याही प्रकारचा प्रूव्ह सापडलेला नाहीये किंवा असं कुठच्याही प्रकारचं को रिलेशन सापडत नाही. बट अकॉर्डिंग टू द कॅल्डर in Britain, the best correlation is to be found between quarterly variations of the amount of cash held in a form of notes and coins by the public and corresponding variations in the personal consumption at market prices, and not between money supply and the GNP. थोडक्यात लोकांकडे असलेले कॅश, नोटा यांचा लोकांच्या कन्झम्पशन पॅटर्नशी संबंध दिसून येतो. पण ओव्हरऑल मनी सप्लाय आणि GNP यांच्यामध्ये संबंध दिसून येत नाही. थोडक्यात ह्या सगळ्या क्रिटिसिझम्स या थिअरीच्या आहेत, पण डझंट मीन थिअरी इज रॉंग. वी कॅन से की ह्या सगळ्या क्रिटिसिझम्स असतानाही थिअरी फ्रीडमनने प्रूव्ह करायचा प्रयत्न केला. आणि म्हणूनच ऑब्व्हियसली इकॉनॉमिक्सचा तर हा रूल आहे, एकदा जर एखाद्या माणसाने आपल्याला व्हॉट वी कॅन से चुका दाखवून दिल्या की तोच माणूस सांगतो की ह्या चुका कशा सुधाराव्यात. थोडक्यात असा विचार करा की आपण एक बेसिक फॅक्टर विचारात घेऊ की माझ्याकडे जर समजा 10 रुपये आहेत तर ते 20 रुपये होण्यासाठी मला किती वेळ लागेल, किंवा 1,00,000 रुपये आहेत तर ते 2,00,000 होण्यासाठी किती रुपये लागेल. तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये अशा वेगवेगळ्या स्कीम्स असतात की एका महिन्यात दुप्पट पैसे, 5 महिन्यात 1 कोटी करून देणार, 1,00,000चे वगैरे असं काही काही. अँड डेफिनेटली दे आर द फ्रॉड स्कीम्स. नेव्हर बिलीव्ह ऑन सच स्कीम्स. पण ओव्हरऑल या थिअरीज मधून आपण खरंच असं शोधू शकतो का की आपल्याकडे जेवढी अमाऊंट आहे ती अमाऊंट आपण दुप्पट कशी करू. म्हणजे असं बघा, आपल्या सरकारने खूपदा असं म्हटलं त्यांना शेतकऱ्यांचं इन्कम दुप्पट करायचं आहे, लाईक 2I असं करायचं आहे आधी जर आय असेल तर. सो हा जो इन्कम मध्ये दुप्पट करण्याचा वेळ आहे, तर ते इतक्या फिक्सली लोकांसमोर कसं काय मांडू शकतात की कसं काय डबल इन्कम होईल. काही इकॉनॉमिक थिअरी आहे का त्याच्या मागे. आणि हेच आपण फाइंड आउट करणार आहोत पुढच्या थिअरीमध्ये, दॅट इज अ फिशर्स क्वांटिटी थिअरी ऑफ मनी. मगाशी जी आपण थिअरी बघितली ती होती फ्रीडमन्स क्वांटिटी थिअरी ऑफ मनी, आणि आता आपण बघणार आहोत फिशर्स क्वांटिटी थिअरी ऑफ मनी. ओके. द क्वांटिटी थिअरी ऑफ मनी स्टेट्स, ही जी थिअरी आहे ती, दॅट द क्वांटिटी ऑफ मनी इज द मेन डिटर्मिनंट ऑफ द प्राइस लेवल. एक सेकंड थांबा हा. या आय गेस आपण मी आधी तुम्हाला अटेंडन्स शीट देते आणि मग त्याच्यानंतर आपण पुढचं हे करूया. जस्ट अ मिनिट. ओके. सो मी तुम्हाला या लेक्चरसाठी अटेंडन्स शीट दिली. ओके. आपण ही थिअरी बघूया. मला माहिती आहे तुम्हाला कदाचित कंटाळला असू शकतो. आय रिअली नो दॅट. पण सो बेसिकली लेट्स टॉक अबाउट की तुमची एक्झाम जशी येईल तसं तुम्ही काय काय केलं पाहिजे. ओके. आणि ही थिअरी जी मी म्हणत होते तुम्हाला, ती थिअरी आपण थोड्या काळाने असं आपण म्हणू की बघू, इन द सेन्स उद्याच्या मे बी ह्याच्यात बघू. ओके. सो जरी आपण ही फिशरची थिअरी, त्याच्या आधी फ्रीडमनची थिअरी बघितली, त्यात खूप सारे व्हेरिएबल्स आहेत असं वगैरे पण आपल्याला दिसतंय. बरोबर आहे ना. पण असं लक्षात घ्या की ओव्हरऑल तुम्हाला या प्रत्येक गोष्टी खूप नीट वाचणं गरजेचं आहे परीक्षेसाठी. आत्तापर्यंत तुम्ही जे काही वाचलंय, बघितलंय, व्हिडिओ टाकल्यात मी तुम्हाला, काही वेळा तुम्ही लेक्चर्स अटेंड केलेत, काही वेळा नाही केलेत, असं झालंय. तर तुम्हाला त्या व्हिडिओ परत परत बघाव्या लागतील. ह्या ज्या नोट्स पाठवलेल्या आहेत PDF फॉर्ममध्ये आहेत, PPT फॉर्ममध्ये आहेत, तर या सगळ्या ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला नीट वाचून काढाव्या लागतील. तुमच्या बरोबर काही जणांकडे पुस्तकं असतील, काही जणांकडे नसतील, तर
शक्य असेल तर पुस्तकातल्या गोष्टी म्हणजे नोट्स नाही म्हणणार मी, पण त्याच्यामागे पण क्वेश्चन दिलेले असतात. थोडक्यात त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन बँक दिली जाते. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या तुम्हाला रेफर करून ओव्हरऑल एम-सी-क्यूसाठी तयार व्हायचंय. ओके. जर समजा एम-सी-क्यूची परीक्षा झाली तर आणि मला वाटतं ती तशीच होईल. ओके. आणि तुम्हाला ओव्हरऑल काहीही शंका येत असतील, तर प्लीज कॉन्टॅक्ट करा. गडबडून जाऊ नका आणि आता तुम्हाला छोट्या-छोट्या गोष्टी ज्या काही शिकवल्या गेल्यात, त्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेशन करायचंय. ओके. तुम्हाला याच्या संदर्भात काही शंका आहेत का? प्लीज फील फ्री टू आस्क. ओके. कूल. सो लेट्स स्टॉप इट हिअर आणि आपण उद्याला परत भेटूया. ओके. बाय. हॅव अ नाईस डे अहेड.